जालना सार्वजनिक गणेशोत्सव 2024ची कार्यकारिणी जाहीर. जालना गणेश फेस्टिवलच्या अध्यक्षपदी राजेंद्र गोरे तर गणेश महासंघाच्या अध्यक्षपदी अशोक पांगरकर यांची निवड. चमनचा राजा मित्र मंडळाकडून गणेश फेस्टिवलच्या कार्यकारिणीत नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा करण्यात आला सत्कार. जालन्यात गणेश फेस्टिवलच्या निमित्ताने 10 दिवस चालणार विविध कार्यक्रमांची रेलचेल. जालन्याच्या सार्वजनिक गणेशोत्सव 2024ची कार्यकारिणी जाहीर झाली आहे. जालना गणेश फेस्टिवलच्या अध्यक्षपदी राजेंद्र गोरे तर गणेश महासंघाच्या अध्यक्षपदी अशोक पांगरकर यांची निवड करण्यात आलेली आहे. मागील 24 वर्षापासून जालना शहरात गणेश फेस्टिवलचे आयोजन करण्यात येते. या दरम्यान गणेश भक्तांसाठी मनोरंजनाच्या विविध कार्यक्रमाची रेलचेल पाहायला मिळते. त्या अनुषंगाने जालन्याच्या सार्वजनिक गणेश उत्सव 2024ची कार्यकारिणी जाहीर झाली आहे. कार्यकारिणीतील पदाधिकाऱ्यांची आज दिनांक 26 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजता चमनचे राजा मित्र मंडळाकडून सत्कार करण्यात आला. यावेळी गणेश फेस्टिवल आणि गणेश महासंघाचे यावेळी संजय लखे पाटील, सुरेश मुळे, राजेंद्र गोरे, अशोक वाळिंबे, दिनेश पलके, अशोक ओवाळे, किरण गरड, सगीर अहमद, माऊली कदम, प्राध्यापक राजेंद्र भोसले, योगेश गरड, सतीश देशमुख, साईनाथ पवार, शरद देशमुख, अशोक उबाळे, जगन्नाथ काकडे पाटील, अशोक पडरू, योगेश पाटील, संजय देशमुख, संजय देठे, आनंद कुंडलीकर, अशोक आगलावे, शक्ती राजपूत, मगेश देशमुख, प्रवीण शर्मा, सोनू नन्नवरे आदींची उपस्थिती होती. जालना गणेश फेस्टिवल 2024च्या अध्यक्षपदी यावर्षी माझी नियुक्ती झाली. याबद्दल व जालना गणेश महासंघाच्या अध्यक्षपदी अशोक अण्णा पांगरकर यांची नियुक्ती झाली. याबद्दल आपण चमनचा राजा गणेश मंडळातर्फे जो सत्कार आयोजित केला त्याप्रसंगी उपस्थित असलेले जालना गणेश फेस्टिवलचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय संजयदादा लाखे पाटील, अशोक अण्णा पांगरकर, शरदराव देशमुख, सतीश देशमुख, काकडे पाटील, सर्वच जालना गणेश महासंघ व जालना गणेश फेस्टिवलचे सर्व संस्थापक पदाधिकारी व जालना चमनचा राजा गणेश मंडळाचे सर्व पदाधिकारी. येथे मला 24 वर्षापूर्वीची आठवण येते की जालना ह्या जुना जालना गणेश महासंघ म्हणजे इथं आम्ही गणपती स्थापन करायचो. स्वर्गीय कल्याणराव घोगरे असतील, स्वर्गीय वाडेकर नाना असतील, स्वर्गीय बाळासाहेब देशमुख असतील, विजयभाऊ देशमुख असतील व तसेच आज माझ्यासोबत असलेले सर अशोकराव आगलावे, वाळिंबे साहेब, दिनेशराव फलके, सगळे आम्ही इथं गणपती स्थापन करायचो अगोदर. नंतर गणेश महासंघ ज्यावेळेस होता त्यावेळेस असं होतं की जालना गणेश महासंघामध्ये नवीन जालन्याच्या पदाधिकाऱ्यांचा जास्त भरणा असायचा व आम्हाला अशी जाणीव व्हायची की आपल्या जालन्याच्या गणेश महासंघामध्ये जुन्या जालन्यातल्या प्रतिनिधींना तिथं एक प्रतिनिधी मिळावं अशी आमची इच्छा असायची. पण त्यावेळेस आमची काही इच्छा पूर्ण होत नव्हती. त्या एका कारणामुळं आम्ही मग जुना जालना गणेश महासंघाची स्थापना करण्याचे ठरवलं. स्वर्गीय विलासराव नाईक, स्वर्गीय कल्याणराव घोगरे आम्ही सर्व इथं बैठक आयोजित केली. परंतु त्यावेळेस जेव्हा नवीन जालन्याच्या लोकांना असं कळालं की बाबा जुना जालना गणेश महासंघ असं स्थापन होत आहे, तर त्यांनी आमच्याकडे येऊन सांगितलं की बाबा जुना जालना नवीन जालना असा भेदभाव करू नका, आपण सर्वत्र दोन्ही मिळून एकच जालना गणेश महासंघ असंच एकत्र ठेवू व एकत्र काम करू. व त्यावेळेस असं ठरलं की बाबा जालना गणेश महासंघ असंच राहू द्यायचा. जुना जालना गणेश महासंघ स्थापन न करता आदरणीय संजयदादा लाखे पाटील यांनी पुण्याच्या गणेश फेस्टिवल याच्या धर्तीवर जालना गणेश फेस्टिवल राबवायची संकल्पना राबवली व जालना गणेश फेस्टिवलची मुहूर्तमेढ 2024मध्ये त्यावेळेस सर्वांच्या मदतीनं जालना गणेश फेस्टिवलची सुरुवात झाली. स्वर्गीय विलासराव नाईक यांना आम्ही प्रथम अध्यक्ष केलं, म्हणजे सर्वांनी मिळून अध्यक्ष त्यांना केलं संस्थापक कार्यकारिणीमध्ये असल्यामुळं. व ती चळवळ 2024 वर्षापूर्वी सुरू झाली. आपल्या महाराष्ट्रातील नव्हे तर संपूर्ण देशातील टॉप मोस्टचे पूर्ण कलाकार या जालना शहरामध्ये सांस्कृतिक कार्यक्रमाकरता येऊन गेले. त्यामुळे जालना गणेश फेस्टिवलचा पूर्ण जो दर्जा आहे तो राज्य पातळीवर नव्हे तर हा देश पातळीवर आज आपलं जालना गणेश फेस्टिवलचं नाव झालेलं आहे. त्या गणेश फेस्टिवलच्या माध्यमातून अध्यक्षपदी सुरुवातीला संस्थापक पदाधिकारी काही होते 4-5 जण आमचे. विलासराव नाईक असतील, कल्याणराव घोगळे असतील, वाडेकर नाना असतील, बाळासाहेब देशमुख सर्व. पण त्यानंतर काही राजकीय मंडळी जसं जसं गणेश फेस्टिवलची उंची वाढत गेली, खर्च वाढत गेला व त्याचं स्वरूप मोठं होत गेलं. त्याच्यामुळं मोठमोठे आमदार खासदार जे राहिलेले माजी मंत्री अर्जुनराव खोतकर असतील, अनिरुद्ध खोतकर असतील, भास्कररावजी आंबेडकर नगराध्यक्ष असतील, हे या गणेश फेस्टिवलचे अध्यक्ष राहिलेले आहेत. त्यामुळं गणेश फेस्टिवलची उंची एवढी मोठी झाली. परंतु मग यावर्षी असं ठरलं की बाबा सर्वच मोठे न करता एक माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला
संस्थापक कार्यकारिणीने व संस्थापक अध्यक्ष आदरणीय संजयदादा लाखे पाटील यांनी माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला या जालना गणेश फेस्टिवलच्या अध्यक्षपदाची जी धुरा दिली याबद्दल मी मनस्वी त्यांच्यामधून फार आभार मानतो. व जालना चमनचा राजा गणेश मंडळ ही माझं स्वतःचं म्हणजे माझ्या कुटुंबातलं सदस्य आहे. तुम्ही सगळे माझे लहान भाऊ असाल, त्यामुळे हा जो सत्कार आयोजित केला त्याबद्दल मी सर्वांचा ऋणी आहे. जालना शहरामध्ये यावर्षीसुद्धा जालना गणेश फेस्टिवलतर्फे विविध सांस्कृतिक चळवळ व सांस्कृतिक मंडळातर्फे सांस्कृतिक भूक जी आपण या शहरामध्ये नागरिकांसाठी संपूर्ण करणार आहोत, त्यामुळं तुमचा सर्वांचा सक्रिय सहभाग त्यामुळे असला पाहिजे असं माझं मत आहे. राहील याबद्दल मला कसली शंका नाही आहे. असं सहकार राहू द्या. आजच्या सत्काराबद्दल मी आपला आभार व्यक्त करत थांबतो. आजच्या कार्यक्रम चमनचा राजा मित्र मंडळांनी जो आयोजित केला त्याप्रसंगी उपस्थित आपले गणेश फेस्टिवलचे संस्थापक अध्यक्ष संजयदादा लाखे पाटील, गणपती फेस्टिवल 2024चे अध्यक्ष आमचे मोठे बंधू राजेंद्रजी गोरे, दिनेश भाऊ पलके, शरदजी देशमुख, उपस्थित सर्व मित्रमंडळ, चमनच्या राजाचे मित्रमंडळ आणि उपस्थित सर्व फाउंडर चमनचे मित्रमंडळ आणि गणपती फेस्टिवलचे सर्व मेंबर. काल 2024च्या गणेश फेस्टिवल तसेच गणेश महासंघाच्या अध्यक्षपदाची नियुक्ती झालेली आहे. त्याबद्दल जो आपण सत्कार आयोजित केला, सर्वप्रथम मी आपले सर्वांच्या इथं खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो, आभार व्यक्त करतो. निश्चितच जालना शहरामध्ये एक चांगल्या प्रकारचं वातावरण निर्मिती आपली गणेश फेस्टिवल सुरू झाल्यापासून एक वेगळ्या प्रकारचं एक सांस्कृतिक भूक शहराची भागवण्यासाठी ही संजय दादाच्या नेतृत्वाखाली इथं सुरू झालेली आहे. आणि त्याला त्यांनी दरवर्षी प्रत्येक वेळेस नवीन चेहऱ्याला एक अध्यक्षपद देऊन एक चांगलं काम करण्याची संधी त्यांनी उपलब्ध केली. त्याबद्दलसुद्धा मी त्यांचे खूप धन्यवाद आणि आभार व्यक्त करतो. गणेश महासंघाचा विषय जसं आता भाऊन आमच्या आत्ता सांगितलं गेले की हे सत्कार गणेश महासंघाचं करतील, पण निश्चितच तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यानं ह्यावेळेस नवीन जालन्याची सुद्धा सांस्कृतिक भूक वागण्यासाठी तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यानं एक वेगळ्या प्रकारचे कार्यक्रम नवीन जालन्यातसुद्धा आपण गणेश महासंघाच्या माध्यमातून करू अशी या प्रकारे मी आपल्याला इथं ग्वाही देतो. आणि जालना शहरामध्ये एक चांगला एक सामाजिक सलोखा जो पूर्वीपासून राखण्यात आलेला आहे त्याचं प्रबोधन करण्यासाठी, तसेच जालना शहरात आपले पर्यावरणाचं संतुलन साधण्यासाठी, जो पर्यावरणाचं संतुलन सध्या बिघडलेलं आहे, एक वृक्ष लागवड असेल किंवा एक वेगवेगळ्या रूपानं प्रबोधन करण्यासाठी, स्वच्छता असेल, महापालिकेच्या माध्यमातून तर स्वच्छता आपली चालूच असते, परंतु काही प्रबोधन करणं गरजेचं असतं. बऱ्याच ठिकाणी कचरा आपल्या घंटागाड्या येत्या नियमित येतात, परंतु तरी बरेच लोक कचराकुंडीमध्ये कचरा आणले तरी खालीच टाकतात. त्यामुळं हे सुद्धा बाकीच्या गोष्टीचं सुद्धा शहराच्या एक शहर आपलं जालना शहर एक चांगल्या दृष्टीनं एक सुंदर शहर होईल, ह्या गोष्टीकडे सुद्धा ह्या माध्यमातून आपण इथं लक्ष देणार आहोत. त्याचप्रमाणे युवकांसाठी असेल, विद्यार्थ्यांसाठी असेल, युवतींसाठी असेल, माझ्या सिनियर सिटीजन जे वृद्ध लोक असतील, सगळ्यांसाठी एक वेगळ्या प्रकारचे कार्यक्रम आपण सोबत बसून त्याचं एकत्रीकरण म्हणजे कुठं असे सारखे कार्यक्रम होणार नाही, हे गोष्टीचं आपण एक सांगड घालू आणि एक वेगळ्या प्रकारचे कार्यक्रम शहराला अपेक्षित असे कार्यक्रम आपण देऊ आणि निश्चितच एक चांगल्या प्रकारचा गणेशोत्सव आपण इथं सर्वांच्या सहाय्याने साजरा करू अशी मी ह्या ठिकाणी आपल्याला ग्वाही देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, गणपती बाप्पा. पुन्हा एकदा समज राजा मित्र मंडळाचे खूप खूप धन्यवाद आणि आभार व्यक्त.